तर नमस्कार मंडळी, आपली आवडती मालिका म्हणजेच इन्स्पेक्टर मंजू. आता ही मालिका एका वेगळ्याच वळणावर येऊन पोचलेली आहे. कारण आता सत्या तर जेलमध्ये असतो, त्यामुळे आता मंजूला नक्की सत्याला कसं बाहेर काढायचं ह्याचा पर्याय काही सापडत नाही. आणि तिच्यासमोर पूर्वाने आट मांडलेली असते की मालिनीला जेव्हा माझ्या ताब्यात देशील तेव्हा सत्या बाहेर येईल म्हणून. पण आता वेगळाच ट्विस्ट या मालिकेत दाखवलेला आहे. आता सत्य असं बोलतो की वाघमारेंना ज्या कामासाठी तिने सस्पेंड केलं होतं, म्हणजे त्या फाईलसाठी तिने सस्पेंड केलं होतं, त्याला असं वाटतं की पूर्वा मॅडमने तिला सस्पेंड करण्यासाठीच ती फाईल का लपवली नसेल असं त्याला वाटतं. आणि मग तो आता ती फाईल शोधायला जातो आणि ती फाईल त्याला सापडते. पण तेवढ्यात आता तिथे पूर्वा मॅडम हजर होतात आणि मग पूर्वा आता सत्याला म्हणजे शोधेल का. आणि जर पूर्वाला जर कळलं की सत्या ती फाईल शोधत होता आणि सत्या जेलमध्ये नाही आहे, तर मग आता ती नक्की काय करेल का परत आता सत्याला मोठी शिक्षा देते आणि त्याची जेलमध्ये राहण्याचे दिवस अजून ती वाढवते, त्याचा मुक्काम ती अजून वाढवते, हे आता आपल्याला पाहायला मिळणार आहे आजच्या भागात. तर त्यामुळे ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. आणि आता सत्या हा जेलमध्ये असतो, तो तिथे येतो, उभा राहतो आणि त्याला पूर्व काय बोललेली असते आणि मंजिरीनं काय बोललेली असते, त्याची आई त्याला मंजिरीबद्दल काय बोललेली असते हे त्याला सगळं आठवत असतं. त्याला तिथले इन्स्पेक्टर जेवायला देतात, तरीसुद्धा त्याला सगळं काही आठवत असतं की मंजूने बोललेलं आठवतं. त्याला पूर्व बोललेली असते की आता तुझा मी मुक्काम इथला वाढवणार म्हणून. आणि त्याची आई बोललेली असते की मंजूला आणि तुला मी वेगळं करणारच म्हणून. कारण त्याच्या आईने म्हणजे सत्याचे आणि मंजूचे फोटो हे पूर्वा मॅडमला पाठवले होते. आता पूर्वा मॅडमलासुद्धा त्यांना एकमेकांपासून वेगळं करायचं असतं आणि त्याच्या आईलासुद्धा मंजू आवडलेली नसते, त्यामुळे तिलासुद्धा मंजू तिची सून म्हणून नव्हती पाहिजे. त्यामुळे तिलासुद्धा ते दोघे वेगळे झालेले पाहिजे असतात. त्यामुळे ती म्हणजे माया ही पूर्वासोबत जोडलेली असते आणि ती पूर्वाला मदत करत असते. कारण मंजू आणि सत्याची जोडी तिला आवडलेली नसते. हे सगळं सत्याला जेलमध्ये आठवत असतं आणि तो मंजिरीसोबतचे क्षण आठवत असतो. म्हणजे जेव्हा त्याने तिला प्रपोज केलं होतं, त्यांनी जेव्हा प्रेमाची कबुली दिली होती आणि त्याने बरेच क्षण त्याला तिथे आठवत असतात आणि ते मंजिरीसोबतचे क्षण आठवतात. तर त्याला खूप असं रडायला येतं, त्याला खूप असं वाईट वाटतं आणि तो तिथे रडत असतो. आता पप्प्या हा त्याचं दुकान बंद करत असतो. मग तिथे पूर्व त्याला बघते की हा दुकान बंद करतोय, त्यामुळे पूर्व तिथे आलेली असते आणि पूर्वा त्याला पप्प्याला बोलत असते की तू माझी ऑफर चुकून तू माझी ऑफर नाकारून खूप मोठी चूक केली आणि तू केलेलं माझा इन्सल्ट मी अजून विसरलेले नाही आहे. आणि त्याला बरंच काही बोलत असते. ती एक प्रकारे पप्प्याला धमकीच देत असते. तर मग पप्प्याला ती बोलते आता तू बघ मी काय दशा करते म्हणून. तर मग पप्प्या काही तिला घाबरत नाही. पप्प्या तिला बोलत असतो की तू काही कर, म्हणजे तू मला किती धमकी देईल, पण मी सत्यदादाशी आणि मंजूबाईनीशी बेईमानी केलेली, त्यामुळे ती कधी सोडणार नाही आणि त्यांना तिथून म्हणजे त्यांना मी धोका देणार नाही असं त्याचं बोलणं असतं. तू मला किती धमकी दे, तू मला मारून टाक वगैरे काही कर, पण मी तुला घाबरणार नाही आणि मी सत्यदादाशी वाईट होणार नाही असं तो तिला बोलत असतो. आणि तो तिला बोलतो तुम्ही किती पण ताकद लावा. आणि मग तिथनं तो निघून जातो. आता तिने काही केलं तरी आता या पप्प्यालासुद्धा काही फरक पडलेला नसतो आणि त्याला काहीसुद्धा वाटत नाही. त्याच्यामुळे तो तिला असं बोलतो आणि तो तिला घाबरतसुद्धा नसतो. त्यामुळे आता पूर्वाचा इथे एक प्लॅन फसत असतो असं तिला वाटत असतं. त्यामुळे ती पप्प्याला धमकवायला आलेली असते, पण पप्प्यात काही तिच्या धमक्यांना घाबरत नाही. आता त्यानंतर मग इकडे रात्री जयदीप, बळवंत आणि त्याचे बाबा बसलेला असतात. तर जयदीप बोलतो की आपण सत्याला कसं काय बाहेर काढायचं. तर मग तिथे बळवंत बोलतो की आपण मीडियाला बोलू आणि सगळ्या लोकांना गोळा करू आणि दंगल करू. त्यामुळे जर हे झालं तर मग त्यांना प्रेशर येईन आणि मग ते सत्याला सोडतील, असं काहीतरी करू. तर मग जयदीपचे पप्पा बोलतात की असं आपण करू शकत नाही, कारण जर आपण तसं केलं तर मग ते उलट सत्याला अजून मोठ्या शिक्षेत अडवतील आणि मग त्याच्यावर अजून एक गुन्हा लागेल की याने म्हणजे लोकांना फितवलं आणि मग आता लोक दंगल करतायत म्हणून. त्याच्यामुळे आपणच संकटात येऊ. मग त्याचे वडील बोलतात की आपण काय करू, एक चांगला वकील घेऊ आणि त्याचा जामीन होतोय का ते पाहू आणि त्याला जामीन मिळवून देऊ. आणि जे काही करायचं आहे ते आपल्याला शांत करायला लागेल, नाहीतर ह्याचं जे फळ मिळेल ते आता सत्याला मिळेल आणि ते वाईटच मिळेल असं त्यांचं म्हणणं असतं. आणि ते मोठे असतात, त्याच्यामुळे आता जयदीप आणि बळवंत ते सगळं त्यांचं ऐकतात आणि ते वकील शोधायला लागतात.
आणि मग आता दुसऱ्या दिवशी सकाळी मंजिरी रात्रीमुळे तिथेच असते आणि रात्रीमुळे ती तिथेच झोपलेली असते. मग आता माया आणि सपना काय करतात तर तिथे मग तिच्यावर ओतण्यासाठी तिथे पाणी घेऊन येतात आणि माया तिच्या डोक्यावर पाणी ओतते आणि ती मंजिरी खूप भिजते आणि मग ती झटकन उठते. आणि मग आता माया तिला बोलते, इथे काय झोपा काढते म्हणून, घरातली काम कोण करणार असं तिला बोलते आणि तिला ती खाली ओढत घेऊन जाते. तर मग तिला खूप बोलत असते की तुझी घरातली कामं कोण करणार, तुझी खालची आई का तुझा वरती गेलेला बाप म्हणून. तर मग मंजिरी तिला बोलते जे काय बोलायचं ते मला बोला म्हणून. आणि मग ही मायाला राग येतो. माया बोलते तू मला बोलायला लागलीस का उलटं, आणि तिला हाताला धरून डायरेक्ट किचनमध्ये आणते आणि तिला बोलते की सगळा स्वयंपाक आज तू करायचा आहे म्हणून, एवढी काही भिजली नाही आहे तू, लवकर आवरायचं आणि लवकर नाश्ता स्वयंपाक, आणि तिला दिवसभरातलं सगळं जेवण करायला सांगते. आता मंजिरी जेवण करायला घेते पण तिने भाजी शिजायला टाकलेली असते. ती बघते तर भाजी शिजलेली नसते आणि मग बघते तर का भाजी शिजलेली नाही, तर तो गॅस संपलेला असतो. त्यानंतर मग आता स्टेशनमध्ये ही पूर्वा यायला लागते. ती पप्प्याचं दुकान बघते तर पप्प्याचं दुकान काही उघडं नसतं. त्यामुळे ती आतमध्ये येते आणि तिथे सत्या असा आरामशीर झोपलेला असतो. ती सत्याच्या तिथे जाते आणि त्याला बोलते काय झाली का झोप म्हणून, तुम्हाला काही चहा वगैरे पाहिजे का, आणि त्याला गुड मॉर्निंग वगैरे बोलत असते. तुला चहा कॉफी काय हवं आहे का असं बोलत असते आणि बोलते लवकर सांग, इथनं आणली असती पण आता काय हे पप्प्याचं टपरी बंद आहे अशी ती बोलत असते. आणि ती आता बोलते की मी पप्प्याला धमकी दिली वगैरे. तर मग ती आता त्याला बोलत असते की तो पप्प्या तुझ्यासारखा नाही म्हणून, तो खूप शहाणा आहे आणि त्याला असं वाटायला नको, म्हणजे त्याला असं वाटलं की इथे राहिलो तर आपल्या मित्रासोबत यायला लागेल, आपल्या मित्राला सोबत द्यावी लागेल असं तो, म्हणजे ती त्याला बोलत असते. ती त्याला त्याच्यावरनं फुगून देत असते आणि ती त्याला बोलत असते. त्यामुळे हा पप्प्या तिथनं पळून गेला आणि पप्प्याने टपरी बंद ठेवली. आणि मग आता असं ती बोलते तर मग आता सत्याला असं धक्का बसतो की पप्प्याने असं केलं म्हणून. तर मग तो तिच्या शेजारी येतो आणि मग तो तिला बोलतो की तुम्ही किती पण जोर लावा, पण तुम्ही माझा किती पण मुक्काम वाढवा, पण तुम्हाला काही माझा मुक्काम वाढवता येणार नाही असं तिला तो बोलत असतो. आणि तिला तो बोलतो की तुमच्यासमोर मी इथनं कॉलर उडून बाहेर जाणार आणि ते सुद्धा थाटात जाणार, हे असं तो बोलत असतो. तर मग पूर्वा त्याला बोलते तुझ्या डोक्यावर काही परिणाम झाला आहे का म्हणून, आणि मग सत्य तिथं हसतो. तर मग तो काय बोलतो की कायदा तुमच्या हातात आहे, पण माझं जिंकणं माझ्या वायद्यावर चालतं असं तो तिला बोलत असतो. आणि मग तो बोलतो की तिला कायदा काय तुम्ही वेगळा नाही करू शकत, आणि तो बोलतो की माझा वायदा माझ्याच हातात आहे आणि तुम्ही ह्यासाठी काही करू शकत नाही आणि माझी इथनं सुटका होणार, माझं इथे जास्त काही मुक्काम नाही असं तो तिला टपमध्ये बोलत असतो. आणि मग आता पूर्वा काही त्याचं ऐकणार नाही, कारण आता पूर्वाला बोलण्यासाठी काहीच नसतं, कारण हा नेहमी थाटत असतो आणि हा कायदा वायदा बोललेला असतो. त्याच्यामुळे ती काही तिथे जास्त वेळ थांबत नाही आणि ती तिच्या रूममध्ये जायला निघते. त्यानंतर मग आता घरी मंजूचा तर आता गॅस संपलेला आहे, त्यामुळे आता तिला स्वयंपाक कुठे करायचं हे काही समजत नाही. तर मग माया आणि सपना येतात आणि मंजू तिथेच अशी उभी असते. तर मंजू त्यांना बोलते की आता स्वयंपाक संपलाय म्हणून, मग आपलं गॅस संपलाय म्हणून, आणि तुम्ही गॅस बुकिंग केलं आहे का, गॅस आणावं लागेल असं बोलत असते. आणि मग आता माया सपनाला विचारते की तू गॅस बुक केलं का म्हणून. तर मग तिथे सपना बोलते की अहो नाही मी गॅस बुकच नाही केला म्हणून, माझ्या लक्षातच नाही राहिलं असं ती तिथे बोलते. मग आता त्या दोघी प्लॅन करतात आता काय करायचं, स्वयंपाक एवढा सगळा कुठे करायचा. तर मग सपना मायाला बाजूला घेऊन येते आणि तिला बोलते की अहो हा तर आपल्याला खूप चान्स मिळाला आहे, गॅस संपला बरं झालं, हिला आपण सगळा स्वयंपाक चुलीवर करायला लागू असं आता सपना मायाला बोलत असते. मग आता माया मंजूला बोलते की तू सगळा स्वयंपाक चुलीवर कर आणि आता तुझ्याकडे तोच पर्याय, कारण आता सगळ्यांना तर भूक लागली आणि वेळ पण झाली, त्याच्यामुळे तू आता कोणती कारणं नको देऊ आणि आता तू लवकर चुलीवर स्वयंपाक कर असं तिथे आता मंजूला ती सांगत असते. पण आता मंजू बोलते की आता चुलीवर एवढा सगळा स्वयंपाक कसं काय होणार, नाश्ता कसं काय होणार आणि जेवणसुद्धा करायचं आहे आणि बाहेर किती ऊन आहे असं ती बोलत असते. आता एवढा सगळा चुलीवर कसं करायचा मात्र हा प्रश्न मंजूला उपस्थित होतो. पण मायाला काही तिला त्रासच द्यायचा असतो, त्यामुळे ती तिला बोलते की तुला चुलीवरच स्वयंपाक करायला लागेल आणि तू एकटीच आहे म्हणून आणि तुला लवकर करावं लागेल अशा आता ती तिला बोलत असते. त्यामुळे मग आता ती चुलीवर स्वयंपाक करायला घेते आणि मग ह्या दोघी तिथे बघत असतात. चुलीला काही लवकर जाळ लागत नाही, कारण ती फाटी ते सगळं सारण ओलं असतं म्हणून, आणि मग हे तिची मज्जा घेत असतात कारण आता जाळच लागलेला नसतो. तर मग मंजू काय आयडिया करते की ह्या दोघी तिथेच असतात आणि यांनी काहीतरी केलं असेल असं तिला वाटतं.
मंजू बोलते की किडा 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 आणि त्या दोघांना किड्याची भीती वाटत असते. एक घरापाशी जाते, एक तर बडकं घेऊन तिथे उभी राहते आणि बोलते की कुठे किडा. मंजू त्यांना फसवत असते, हे काय तुमच्या पायाशी, हे काय तुमच्या पायाशी. असंच त्यांचं किती वेळ चालू असतं. मग मंजू ती फाटी घेऊन दुसरी फाटी आता त्या चुलीत घालते आणि आता मस्त चुलीला जायला लागलेला असतो. आणि मग मंजू बोलते की आता गेला म्हणून किडा चुलीतच गेला असेल असं बोलते. आणि मग आता तिच्या चुलीला जायला लागतो आणि तिने भाजी टाकलेली असते, आता ती शिजत असते भाजी. तर मग सपना आणि माया येतात. आता सपना बोलते की ही चूल तर पेटायला लागली, आता असं काय करायचं. तर माया बोलते चल आता आपण, हे खूप झालं, आता आपण आपल्या रूममध्ये जाऊ. तर मग ते घरात जायला निघतात. त्यानंतर मग आता तिथे पूर्वा सरांनी घेऊन आलेले असते आणि आता त्यांच्या घरी पोलीस आलेले असतात. आणि ह्या दोघी काही तिथे बोलतच असतात आणि त्यांना काही फरक नाही पडत कोण आलं कोण नाही. तर मग आता पूर्वा त्या सरांना घेऊन घरात येते, पण ती दरवाजा बाहेरच उभ्या राहतात. आणि सपना आणि माया तर ह्यांच्या समोरच असतात. आणि मग आता माया बोलते की हे इथं का आलेत म्हणून, आणि ही बाया काय आता आपल्याला जेलमध्ये टाकायला आले का, तसं बोलतच असतात. आणि मग ते त्यांना आतमध्ये या असं सुद्धा बोलत नाही. तर मग पूर्वा सरांना बोलते की ह्यांचं कायमचं असंच आहे म्हणून. तर मग ती त्या सरांना आतमध्ये, माया सरांना आतमध्ये बोलवते आणि सर मग त्यांना बोलतात की मला इन्स्पेक्टर मंजिरीशी बोलायचं आहे, त्यामुळे त्यांना बोलवून आणा. तर मग ही तिला बोलून आणत असते, पण मात्र ती त्यांना तिथे खूप पकवत असते की तुम्हाला चहा कॉफी पाहिजे का तुमच्यासाठी मी फळांचं सॅलड करू, असं तसं बोलत असते. पण मात्र तिला काही येत नसतं, त्यामुळे ती तिथंच टापा टाकत असते. आणि मग आता सर तर घरी आलेले आणि आता ही मायासुद्धा मंजूला बोलवायला गेलेली, कारण आता इथे सरांनी तर सांगितले मंजूला बोलवा आणि मंजूसोबत त्यांना बोलायचं असतं. तर मग इकडे सत्या काय करतो, सत्याच्या डोक्यात एक प्लॅन येतो आणि सत्या आता भारती मॅडमला बोलतो की मला वाघमाऱ्यांशी बोलायचं आहे, कारण आता पूर्व तर तिथे स्टेशनमध्ये नसते. मग तो बोलतो की भारती मॅडमला की मला वाघमाऱ्यांशी बोलायचं, त्यांचा फक्त आवाज ऐकायचा असतो, तो त्यांना बोलत असतो. तर मग आता वाघमारे नाही तर त्यांना आता भारती मॅडम त्यांचा फोन देतात आणि मग आता तो वाघमारेंना म्हणजेच मंजूला कॉल करतो. आणि मंजूला तो काहीच बोलत नाही. इकडे मंजू कॉल उचलते आणि ती बोलते की भारती मॅडमने मला कसं काय कॉल केला. तर मग आता सत्या आणि ती बोलत असते आणि सत्या तिला फक्त तिचा आवाज ऐकायचा असं बोलत असतो. आणि आता आपल्याला पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की आता सत्य हा विचार करतो की ह्यांनी वाघमाऱ्यांना, म्हणजे पूर्वा मॅडमने वाघमाऱ्यांना मुद्दामून अडकवलं असेल. तर का आता म्हणजे त्यांना अडकवलं तर त्यांना सस्पेंड करता येईल आणि मलासुद्धा अटक झाली, त्याच्यामुळे तो खूप विचार करत असतो. आणि मग तो एक आयडिया लढवतो आणि तो विचार करतो की मला ती फाईल शोधायला हवी म्हणून. आणि आता तर काही पूर्वा मॅडम काही तिथे नसतात स्टेशनमध्ये आणि हीच खरी त्याच्यासाठी वेळ असते की आता तो काहीतरी हे वाघमाऱ्यांसाठी करू शकतो आणि त्यांच्यासाठी केलं म्हणजे तो स्वतःसुद्धा तिथनं सोडू शकतो. तर मग तो सगळ्या कॉन्स्टेबलला बोलतो की कोणाला हे सांगू नका आणि जर पूर्वा मॅडम आल्या तर मला इथनं म्हणजे इशारा करा, त्यामुळे मी बाहेर येईन म्हणून. आणि मग त्याला जेलमधनं बाहेर काढतात आणि मग आता तो फाईलच्या ठिकाणी जातो आणि तो आता फाईल शोधायला लागतो. तो इकडे फाईल शोधत असतो आणि त्याला फाईल मिळालेली सुद्धा असते. पण इकडे पूर्वा मॅडम आणि जे अभिजित गुणाले सर असतात ते आता मंजूला बोललेले असतात की तू फाईल कुठे ठेवली म्हणून, तू फाईल का हरवली. आणि आता त्यांना म्हणजे तात्यासाहेबांची फाईल मिळणं ही खूप महत्त्वाची असते, कारण आता त्यांची कोर्टमध्ये सुनावणी असते, त्यामुळे तिला बोलतात की आता काय करायचं म्हणून. आणि ते सर तिला खूप ओरडत असतात. आणि आता इकडे तर आता सत्याला ती फाईल सापडलेली आणि आता ती पूर्वा मॅडमनेच फाईल लपवलेली असते, कारण त्यांना मंजूचा काटा काढायचा असतो, तिला मंजूला त्रास द्यायचा असतो, त्यामुळे हा डोकं लढवतो आणि त्याला ती फाईल सापडते. पण आता पूर्वा मॅडम स्टेशनमध्ये आलेल्या असतात आणि तो त्या रूममध्येच असतो की नाही, आता हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला मिळणार आहे. का आता पूर्वा मॅडम ही सत्याला बघते की आता ह्याने फाईल घेतलेली आणि ह्याला आता फाईल सापडलेली का. पूर्वा मॅडम आता ह्यामुळे तिने जर त्याला बघितलं तर आता ही त्याची म्हणजे तिथे जेलमध्ये राहण्याची दिवस अजून वाढवते का, त्याचा मुक्काम अजून ती वाढवते का आणि त्याच्यावर परत एखादी कोणती वेगळी केस लावते का, हे आता आपल्याला पुढच्या भागात पाहायला मिळणार आहे. आणि आता पुढच्या भागात नक्की काय होते, मंजिरीची ती तात्यासाहेबांची फाईल मिळते का आणि मंजिरींना आता ते सर ओरडणार नाही आहे का, हे आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे पुढच्या भागात नक्की काय होतंय हे तुम्ही पाहत राहा आणि यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.